महागड्या नाईट क्रीम वापरूनही चेहरा ड्राय, निस्तेज आणि थकलेला दिसतो का? आज मी तुम्हाला फक्त 4 गोष्टींमध्ये घरच्या घरी बनणारी नैसर्गिक नाईट क्रीम दाखवणार आहे। ही क्रीम त्वचेला हायड्रेट देण्यासाठी, मऊ करण्यासाठी आणि सकाळी फ्रेश दिसण्यासाठी खूप मदत करते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही क्रीम बनवायला खूप सोपी आहे। चला तर मग पाहूया। नमस्कार, आपल्या माधुरीज किचन अँड ब्लॉग्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। जर तुम्हाला घरगुती टिप्स, स्किन केअर, किचन टिप्स आणि रोजच्या आयुष्यात उपयोगी पडणारे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहत आहेत हे देखील कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तर ही क्रीम का वापरायची, ही का खास आहे? रात्री आपण झोपलो असताना त्वचा नैसर्गिकरित्या स्वतःला रिपेअर करण्याचे काम करत असते, त्यामुळे रात्री हलकी आणि मॉइश्चर देणारी क्रीम वापरणं अनेकांना आवडतं। तर ही क्रीम बनवायची कशी? आता याचं साहित्य सगळं आपल्याला घरामध्ये सुद्धा उपलब्ध आहे। काय करायचं, 2 चमचे इथे जवस घ्यायचं आहे। त्यासाठी आपल्याला इथे जवस जेल बनवायचं आहे, तेच आपण त्याला म्हणू शकतो फ्लेक्स सीड्स जेल। तर इथे 2 चमचे जवस घेतलेला आहे, 2 चमचे ॲलोवेरा जेल, अर्धा चमचा ग्लिसरीन आणि 1 व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल आपल्याला लागणार आहे। आता हे सगळं सहज मेडिकलमध्ये किंवा घरात उपलब्ध असतं। तर जवस जेल कसं बनवायचं ते आता सुरुवातीला पाहूया। तर इथे 2 चमचे जवस मी घेतलेले आहेत। तर पातेल्यामध्ये 1 कप मी इथे पाणी घातलेलं आहे। आता मध्यम आचेवरती 5 ते 7 मिनिटं छान उकळून घ्यायचं। आता उकळताना हे मिश्रण जाडसर होत जाईल, मध्ये मध्ये त्याला थोडंसं हलवत राहायचं। जेव्हा जेल सारखं एकसारखं दिसेल तेव्हा गॅस बंद करायचा आहे आणि याचं टेक्स्चरवरून तुम्हाला समजेल की हे आपल्याला जेल बनलं आहे का नाही। तर तुम्ही पाहू शकता चमच्याने इथं सोडल्यानंतर दिसतंय असं जेल सारखं झालेलं आहे। नंतर मी इथे गॅस बंद करून टाकलेला आहे। तर आता आपल्याला गाळणीने हे सगळं गाळून घ्यायचं आहे। थोडंसं मीडियम गरम आहे तोपर्यंतच आपल्याला हे जेल गाळून घ्यायचं आहे। पूर्णपणे थंड झाल्यानंतर जेल आपल्या गाळणीतून गळत नाही, त्यामुळे थोडंसं मीडियम असतानाच आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे। तर पाहू शकता तुम्ही किती छान नैसर्गिक जवस जेल इथे तयार झालेला आहे। तर आता काय करायचं, सगळ्यात आधी ते एक स्वच्छ वाटी घ्यायची आणि यामध्ये 2 चमचे आपल्याला जवस जेल घ्यायचं आहे। तर आता ही जे मी ऑलरेडी घेतलेलं आहे ते माझं 2 चमचे भरलेलं आहे। तर इथे तुम्ही जवस जेल म्हणजेच आपलं फ्लेक्सीड जेल इथे घ्यायचं आहे। तर इथे मी 2 चमचे फ्लेक्सीड जेल घेतलेला आहे, त्यामध्ये 2 चमचे ॲलोवेरा जेल घ्यायचा आहे। आता जो आपण सुरुवातीला चमचा वापरलेला आहे तोच चमचा आपल्याला इथे शेवटपर्यंत वापरायचा आहे। आता याला व्यवस्थित असं मिक्स मी करून घेतलेलं आहे, कारण सगळे आपण जे टाकणार आहेत इन्ग्रेडियंट्स ते आपल्याला व्यवस्थित असे एक एक करून मिक्स करून घ्यायचे आहेत। तर तुम्ही पाहू शकतात व्हिडिओमध्ये दिसतंय त्याप्रमाणे त्याच चमच्याने आपल्याला थोडंसं इथे हलवत राहायचं आहे, जेणेकरून थोडासा घट्टसरपणा आहे आणि जे आपण जेल टाकलेलं आहे ते सगळं व्यवस्थित असं एकसारखं होईल किंवा त्यामध्ये मिक्स होईल। आता तुम्ही पाहू शकता तिथे अशा पद्धतीने इथे आपलं छान असं इथे जेल तयार झालेलं आहे। त्यामध्ये आपण 2 चमचे इथे ॲलोवेरा जेलसुद्धा टाकलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला हे जे ग्लिसरीन तुम्ही पाहताय तर हे मार्केटमध्ये कुठेही तुम्हाला भेटून जाईल, कुठल्याही दुकानामध्ये तुम्ही ग्लिसरीन म्हणलात तर ती भेटून जाईल। ज्याप्रमाणे आपल्याला जगण्यासाठी अन्नाची गरज असते त्याचप्रमाणे आपल्या स्किनला सुद्धा ग्लिसरीनची गरज असते। ग्लिसरीनमुळे आपली स्किन छान अशी हायड्रेट राहते, मॉइश्चर राहते आणि अगदी हेल्दी राहते। त्यामुळे शक्यतो आपल्याला अधूनमधून का होईना ग्लिसरीन आपल्या स्किनसाठी वापरायचं आहे, म्हणजेच त्याचं ते जेवण द्यायचं आहे। तर इथे मी अर्धा चमचा एवढं ग्लिसरीन घेतलेलं आहे। आता हे ग्लिसरीनसुद्धा टाकल्यानंतर व्यवस्थित असं परत एकदा आपल्याला सगळं काही मिक्स करून घ्यायचं आहे। आता व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर 1 व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल आपल्याला इथे घालायचं आहे। तर तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीचं कॅप्सूल आपल्याला मेडिकलमध्ये सहज कुठेही भेटू शकतं, म्हणजे कुठल्याही मेडिकलमध्ये तुम्हाला अशा व्हिटॅमिन ई च्या कॅप्सूल भेटून जातील। अगदी स्वस्तात आहेत, जास्त काही खर्च इथे लागणार नाही आणि ही क्रीम तर एवढी सुंदर होते की ती आपण बाहेर जाऊन मार्केटमध्ये जाऊन महागडे पैसे किंवा कुठलेही खर्च करण्यापेक्षा स्वस्तात नसतं अशा पद्धतीची तुम्ही क्रीम घरच्या घरी तयार करू शकतात। तर बघा इथे मी इथे व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल घेतलेली आहे। तर इथे आपल्याला कट करून त्यातलं जेल म्हणजे जे लिक्विड तेल आहे तर ते इथे काढून घ्यायचं आहे आणि हे सगळं 1 ते 2 मिनिटं चांगलं आपल्याला इथे फेटून घ्यायचं आहे। आता हे जेल टाकल्यानंतर हलक्या हाताने ही क्रीम आपल्याला छान अशी फेटून घ्यायची आहे। जोपर्यंत ही क्रीम हलकी आणि जेलसारखी दिसत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित त्याला फेटून घ्यायचं आहे। तर आता व्हिटॅमिन ई कॅप्सूल आपल्या स्किनसाठी का फायद्याचं आहे, तर एक अँटीऑक्सिडंटचं काम ते करतं, शिवाय त्वचा मऊ आणि इथं मस्त असे ठेवण्याचं, हलकी ठेवण्याचं आपलं इथे काम करीत असतं। तर इथं हायड्रेटसुद्धा आपली छान अशी स्किन बनत असते, त्यामुळे शक्यतो व्हिटॅमिन ई कॅप्सूल आपल्या स्किनसाठी खूप छान असते।
तर हे मिश्रण तुम्ही कसं वापरायचं, रात्री चेहरा स्वच्छ धुवून कोरडा करा आणि थोडीशी क्रीम हातावर घ्या आणि चेहरा आणि मानेला हलक्या हाताने मसाज करून घ्यायचा आहे. सकाळी स्वच्छ पाण्याने आपला चेहरा धुवून घ्यायचा आहे. या क्रीमचे फायदे भरपूर आहेत. त्याच्यामुळे काय होतं, चेहरा मऊ होतो आणि हायड्रेट राहतो, ड्रायनेस कमी होतो, चेहरा फ्रेश दिसतो आणि चेहऱ्यावर हलकासा नैसर्गिक ग्लो येतो. जर ही क्रीम तुम्ही नियमित वापरली तर आपल्या चेहऱ्याला नक्कीच छान असा ग्लो येतो आणि येणारे जाणारे म्हणजे जे कोणी तुमच्या चेहऱ्याकडे पाहतील तर ते नक्कीच तुम्हाला विचारतील की तुम्ही काय यूज केलेला आहे, कशामुळे इतका छान असा ग्लो तुमच्या चेहऱ्यावरती आलेला आहे. तर अगदी कमी खर्चामध्ये आपण छान अशी क्रीम इथे तयार केलेली आहे. तर ही क्रीम किती दिवस टिकते, तर फ्रीजमध्ये जर तुम्ही ही क्रीम ठेवली तर 5 ते 7 दिवस टिकते. जर तुमची कोरडी त्वचा असेल तर ही तुम्ही नॉर्मल म्हणजे जर असेल तर तुम्ही ही उत्तम आहे. पण जर तुमची स्किन तेलकट असेल तर तुम्ही ग्लिसरीनचा वापर खूप कमी प्रमाणात करायचा आहे. ही क्रीम स्वच्छ आणि कोरडी डब्यात भरून ठेवा आणि फ्रीजमध्ये ठेवा. साधारण 5 ते 7 दिवस ही छान अशी वापरता येते आणि संपली की पुन्हा आपल्याला नवीन फ्रेश अशी क्रीम बनवायची आहे. तर आजची ही क्रीम तुम्हाला कशी वाटली आणि ही क्रीम तुम्ही बनवणार आहेत का, कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय. श्री स्वामी समर्थ.